आज आपण 10वी या इयत्तेचा इतिहास बघणार आहोत. त्यामध्ये आपण प्रामुख्याने इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पहिला चॅप्टर आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास लेखन, भारतीय परंपरा, उपयोजित साहित्य, 4 भारतीय कलांचा इतिहास, 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास, 6 मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, 7 खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन असे 9 ही चॅप्टर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आपण आता पहिल्या व्हिडिओला चालू करूया. म्हणजेच पहिला चॅप्टर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. धडा पहिला 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. ह्या चॅप्टरमध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, महत्त्वाचे विचारवंत या मुद्द्यांवरती आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो, पण त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणेही शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजेच अक्षराचे वळण, लेखकाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहासतज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. आता त्यामध्ये इतिहास संशोधन पद्धतीमध्ये बघायचं झालं तर इतिहासाची मांडणी ही 5 ते 6 टप्प्यांमध्ये होते. त्यामध्ये इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन, संभाव्य परिकल्पना मांडणे, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ, तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे, उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्थाही आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. चला आता आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया, म्हणजेच इतिहास लेखनाची परंपरा. या परंपरेची आपण प्रस्तावना बघून घेऊ. चला. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये जे काही भूतकाळात घडून गेलेले आहे त्याची मांडणी जी रीतसर केली जाते त्याला इतिहास लेखन म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हणतात. म्हणजे जे कोणी संशोधक, जे कोणी लेखक इतिहासाची मांडणी करतात त्यांना इतिहासकार म्हणले जाते. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्याही घटनांची निवड करतो. हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे हे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येत नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासतच होती. गुहाचित्रांद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो.
आता आपण दुसरा मुद्दा बघूया, आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धती 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितले जातात. यामध्ये पहिली पद्धत आहे, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. त्याचबरोबर दुसरी पद्धत आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीशी संबंधित असतात. इतिहासात त्या कृतीचा संदर्भ दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिसरं, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत असते. चौथं, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. असे मानले जाते की हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. चला आता तिसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन याविषयी संबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्व ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांना अधिकच महत्त्व दिले गेले. परंतु हे चित्र हळूहळू बदलले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीतील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. आता आपण चौथा मुद्दा अभ्यासूया, तो म्हणजे महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांनी हातभार लावला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची आपण माहिती घेऊया. त्यामध्ये पहिले आहेत रेने देकार्त. ह्यांचा टाईम पिरियड आहे 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने दिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा त्याचा नियम होय. त्यानंतर दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टेअर. यांचा टाईम पिरियड आहे 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा देखील विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. चला तिसरे विचारवंत बघूया, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचा कालावधी आहे 1770 ते 1831. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध या पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वांची खात्री पटली. एनसायक्लोपीडिया ऑफ द फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांनी व्याख्याने आणि त्यांचे लेख याचे संकलन केले आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. चला पाचवे विचारवंत बघूया, लिओपोल्ड व्हॉन रँके. यांचा कालावधी आहे 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठात लिओपोल्ड व्हॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाच्या चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून
इतिहासापासून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ द हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. चला 6वे आपण विचारवंत बघूया. कार्ल मार्क्स. 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातूनच समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ अशी मांडणी त्याने केली आहे. त्याचा ग्रंथ दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. चला 7वे आपण विचारवंत बघूया. ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. चला पुढचे विचारवंत बघू. मायकेल फुको. यांचा कालावधी आहे 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाला एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळात स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, त्याकडे त्याने लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेला मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयाचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोल्व्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्या काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला गेलेला दिसतो.